उत्पत्ती प्रकरण 16. हागार आणि इश्माएल. अब्रामाला आपली बायको साराय हिजपासून काही मुलबाळ झाले नव्हते. तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेविली आहे, तर माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी. मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो. अब्राम सारायला म्हणाला, पहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर. मग साराय तिचा जाच करू लागली. तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, हे साराईच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे? ती म्हणाली, माझी धनीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माएल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. तो रानगाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याचवर चालेल. तो आपल्या सर्व भाऊबंदांच्या देखत पूर्वेस वस्ती करील. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई, म्हणजे तू पाहणारा देव, असे ठेविले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय? ह्यावरून त्या विहिरीचे नाव बैर लहाय रोई, म्हणजे मला पाहणाऱ्या जिवंताची विहीर, असे पडले. कादेश व बेरेद यांच्या दरम्यान ही विहीर आहे. हागारेला अब्रामापासून मुलगा झाला. हागारेपासून झालेल्या आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माईल ठेविले. हागारेला अब्रामापासून इश्माईल झाला तेव्हा अब्राम 86 वर्षांचा होता.